सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण सांसारिक माणसं आहोत. त्यामुळे एखादं जर का आपल्याकडे संकट आलं, आपल्यावर एखादं संकट आलं, मग ते कसलंही असू द्या, कसंही असू द्या, लहान असू द्या किंवा मोठं असू द्या. परंतु आपलं संकट दूर होण्यासाठी किंवा त्या संकटाला आपण सामोरे जाण्यासाठी स्वामींना खूप प्रार्थना करतो. आपल्या गुरूंना प्रार्थना करतो, आपल्या देवाला प्रार्थना करतो, की ह्या संकटातून मला लवकरात लवकर बाहेर काढा. ह्या संकट पेलण्याची मला ताकद द्या आणि ही संकट पेलण्याची वेळ जी आहे ही स्वामी तुम्ही निभावून न्या. बघा, स्वामी आपल्या प्रत्येक वेळेला पाठीशी उभी राहतात. ती कुठली प्रार्थना आहे की जी प्रार्थना आपण केल्याच्या नंतर खरंच स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतील. बघा, स्वामींचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि गोड असं वाक्य आहे आणि प्रभावी असं वाक्य आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, आपण ज्या ज्या वेळेला स्वामींच्या मठात, अक्कलकोटला कुठे पण जाऊ, एखाद्याच्या गाडीवर, अगदी टू व्हीलर असू द्या किंवा फोर व्हीलर असू द्या, परंतु हे जे वाक्य आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आपले सर्व संकट दूर झाल्याचे आपल्याला भासते. सगळ्या गोष्टीतून आपल्याला मुक्तता मिळालेली आहे असं आपल्याला वाटतं. कारण हे जे स्वामींचं वाक्य आहे हे आपल्या मनावर कोरून जातं, आपल्या बुद्धीवर ह्याचा प्रभाव पडतो. आता जर का एखादं संकट अगदी कसंही असू द्या आणि ते तुमच्यावर, तुमच्या घरावर, तुमच्या मुलांवर, तुमच्या पतीवर अगदी कुठल्याही वेळेला संकट आलेलं आहे आणि अशा संकटाच्या वेळेला स्वामींना प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना कुठली करायची आहे? अगदी छान आणि गोड अशी ही प्रार्थना आहे. स्वामींपुढे बसून फक्त ही प्रार्थना म्हणून बघा. बघा, प्रार्थना कुठेही स्किप करू नका. प्रार्थना स्किप केली तर कुठेतरी स्वामींना स्किप केल्याचे पाप तुम्हाला लागू शकतं. त्यामुळे प्रार्थना छानपैकी आणि मन लावून ऐका आणि हीच प्रार्थना तुम्ही स्वामींच्या पुढे बसून नक्कीच म्हणा. आजची स्वामींची प्रार्थना आहे बघा. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुलतेने तुझा धावा करते आणि हे आई, तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटांतून बाहेर काढते. हे गुरु राया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते. हीच आमची दौलत आहे. हे माऊली, असेच आम्हा बालकांवर प्रेम कर. आम्हाला प्रेरणा दे. आम्हाला मार्गदर्शन कर. कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. ही प्रार्थना स्वामींच्या समोर बसून नक्कीच करा. कारण ही जी प्रार्थना आहे ही आपलं मन तर शांत करतंच, परंतु स्वामींपर्यंत ही प्रार्थना नक्कीच पोचते आणि पुन्हा एकदा स्वामी नव्याने म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजची प्रार्थना तुम्हाला कशी वाटली आणि कुणी स्वामी भक्त असतील त्यांच्यापर्यंत ही प्रार्थना पोचवणं हे तुमचं काम आहे. नक्कीच आजची प्रार्थना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली, तुम्ही ही प्रार्थना नित्यनेम रोज स्वामींच्या पुढे बसून म्हणता का, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. शिवाय ह्या प्रार्थनेमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठले अनुभव आले, काय प्रचिती मिळाली, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.